श्री स्वामी समर्थ मंडळी, 18 जुलै आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, आज तुमचा दिवस कसा जाईल, आज तुमच्या नशिबात काही चढ उतार आहेत का, काय पैसा पाणी मिळणार आहेत का, काय वाईट अघटित घडणार आहे का, काय चांगलं घडणार आहे का, कसा असेल तुमचा एकंदरीत आजचा दिवस जाणून घ्या. तुमचे राशी भविष्य पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, पहिली रास आहे मेष रास. ज्यांची मेष रास आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस उत्साह आणि आत्मविश्वासाने भरलेला राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या दिवस लाभदायक असून अचानक धनलाभाची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील, मात्र रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. त्यानंतरची पुढची रास आहे वृषभ रास. ज्यांची वृषभ रास आहे त्यांच्यासाठी आज संयम आणि नियोजन यांचा फायदा होईल. व्यवसायात नवीन व्यवहार यशस्वी होतील. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून भविष्यात लाभ मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरात शुभ कार्याची चर्चा होईल. जोडीदारासोबत, गर्लफ्रेंडसोबत, बॉयफ्रेंडसोबत, बायकोसोबत, नवऱ्यासोबत अधिक संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी 18 जुलैचा आजचा दिवस कसा असेल तर बघा, आज तुमची संवाद कौशल्य तुम्हाला यश मिळवून देतील. नवीन ओळखी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील किंवा भविष्यात त्याचा फायदा होईल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रांची मदत लाभेल. आरोग्य चांगले राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. पुढची रास आहे कर्क रास. ज्या लोकांची कर्क रास आहे त्या लोकांसाठी आज मनातील चिंता कमी होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. आरोग्याची काळजी घ्या आणि पुरेशी झोपही घ्या. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशी या लोकांसाठी बघा, आजचा दिवस कसा असेल, कसा जाईल 18 जुलै तर आज भाग्याची उत्तम साथ मिळेल. सरकारी कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे नवीन मार्गही खुलतील. व्यवसायात मोठा करार होण्याची शक्यता आहे. समाजात मान सन्मान वाढेल. प्रेम संबंध अधिक दृढ होतील आणि गुंतवणुकीसाठी सुद्धा आजचा दिवस अनुकूल आहे. त्यानंतरची पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशी या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल तर बघा, आज मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा वेतन वाढीबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यवसायात विस्ताराचे नियोजन यशस्वी होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. त्यानंतरची पुढची रास आहे तुळ रास. बघा, ज्या लोकांची तुळ रास आहे त्यांच्यासाठी आज महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. व्यवसायात संयम ठेवल्यास मोठे नुकसान टळेल. नोकरीत वरिष्ठांचा विश्वास वाढेल. जोडीदारासोबत मतभेद टाळा. संध्याकाळी आनंदायी बातमी मिळू शकते. पुढची रास आहे वृश्चिक रास. कोणाची आहे वृश्चिक रास? बघा, आज तुम्हाला काय होईल तर आज उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळू शकते. कुटुंबातील वातावरण सुखद राहील. आरोग्य तुमचं उत्तम राहील. आता पुढची रास कोणाची आहे? धनुरास. बघा, ज्यांची धनुरास आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ आणि सकारात्मक राहील. धार्मिक कार्यात मन रमेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. प्रवासाचा योग संभवतो. त्यानंतरची पुढची रास आहे बघा मकर रास. कोणाची आहे मकर रास तर त्या लोकांसाठी आज संयमाने काम केल्याने मोठे यश मिळेल. मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. आणि पुढची रास आहे बघा कुंभ रास. ज्यांची आहे कुंभ रास त्यांची आज काय होणार आहे तर बघा, आज नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल.
व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने एखादे काम महत्त्वाचे असेल तर ते पूर्ण होईल आणि आरोग्य चांगले राहील, मनही प्रसन्न राहील. शेवटची रास आहे मीन रास आणि ज्यांची आहे मीन रास त्यांच्यासाठी आज नशिबाची उत्तम साथ लाभेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल. प्रेम संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने मानसिक समाधान मिळेल. आजचा शुभ संदेश: मेहनत, संयम आणि सकारात्मक विचार केल्याने यशाचे दरवाजे उघडतात. आज प्रत्येक काम आत्मविश्वासाने करा. भाग्य तुमच्या बाजूनेच राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.